महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा टिपू सुलतानचं भूत उभं राहिलेलं आहे। याला कारण ठरलं ते काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेलं विधान। हर्षवर्धन सपकाळ म्हणतात की छत्रपती शिवराय आणि टिपू सुलतान हे एक समान आहेत। दोघांनीही स्वराज्य स्थापनेसाठी परकीय शक्तीशी लढा दिला। पण प्रदेशाध्यक्ष सपकाळांचं हे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना मात्र अजिबात पटलेलं नाहीये। त्यांनी सपकाळांना खड्या भाषेत सुनावलेलं आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की सपकाळांना लाज वाटली पाहिजे। नेमकं काय झालं आपण पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये। शिवराय आणि टिपू सुलतान एक समान? हर्षवर्धन सपकाळांचं डोकं ठिकाणावर आहे का? इतिहासाच्या पानांमध्ये ज्याने मराठा साम्राज्यावर वारंवार हल्ला केला अशी नोंद आहे, त्याच टिपू सुलतानची तुलना शिवरायांसोबत होऊ शकते का असा सवाल एखाद्या लहान मुलाला जरी विचारला तरी देखील नाही असंच उत्तर येईल। पण महाराष्ट्राचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मात्र या दोघांची तुलना करत दोघंही एक समान असल्याचं वादग्रस्त विधान केलंय। छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य ज्या पद्धतीचं आहे आणि एक स्वराज्य नावाचा त्यांनी जो ज्या पद्धतीने एक विचार दिला आहे, अगदी त्यांच्याच मांडेआळीमध्ये त्यांच्यानंतर त्यांच्या बऱ्याच कालावधी लोटल्यानंतर त्यांचा आदर्श घेऊन टिपू सुलतान यांनी इंग्रजांच्या विरोधात कुठेतरी लढा पुकारला होता। आणि त्या अर्थानं टिपू सुलतान हे एक शौर्य गाजवणारे एक योद्धे होऊन गेले, एक भारताचे भूमिपुत्र होऊन गेले। त्यांनी कधीही कुठल्याही विखारी विचारांना त्यांनी जवळ केलं नाही। तर एक शौर्याचं लक्षण म्हणून टिपू सुलतानांना आपण शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितलं पाहिजे। हर्षवर्धन सपकाळांच्या विधानानंतर महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा तापलंय। हर्षवर्धन सपकाळांनी महाराष्ट्राची माफी मागावी असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलंय। त्यांना लाज वाटली पाहिजे। टिपू सुलतान सारख्या नराधमाची तुलना छत्रपती शिवरायांशी करण्याचं जे त्यांनी काम केलेलं आहे अतिशय निंदनीय आहे। ती हत्या करणारा टिपू सुलतान याची तुलना करून दोघांनाही सारखा सन्मान द्या म्हणणं यापेक्षा जास्त लांगुल चालन, जोडे चाटणं हे या जन्मात मी बघितलेलं नाही। आम्ही हे बिलकुल सहन करणार नाही। टिपू सुलतान आणि छत्रपती शिवरायांची तुलना केली याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे। हा सगळा वाद सुरू झाला मालेगाव महापालिकेच्या उपमहापौरांच्या कार्यालयातून। नवनियुक्त उपमहापौर शाने हिंद निहाल अहमद यांनी आपल्या अधिकृत दालनात टिपू सुलतानचा फोटो लावला आणि इथूनच राजकीय वादाला सुरुवात झाली। या निर्णयानंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या। प्रशासकीय वर्तुळात तणावाचं वातावरण निर्माण झालं। हिंदू संघटनांनी आक्षेप घेतल्यानंतर अखेर टिपू सुलतानचा फोटो काढण्यात आला। कल ही मैंने आपको ये बात बताई थी, जब विरोध करने वाले आए थे और आकर उनको विरोधियों को कुछ करने का मौका नहीं मिला तो वो चले गए। तब भी वहाँ तस्वीर लगी हुई थी। मैंने वहाँ तस्वीर के नीचे इंटरव्यू दिया और मैंने ये कहा कि भाई यहाँ रिपेयरिंग का काम हो रहा है, क्योंकि जब कारपोरेशन ने हमको चार्ज दिया, प्रशासक ने, तो ना वहाँ कुर्सी दुरुस्त है, ना टेबल दुरुस्त है, ना किसी कोई भी तस्वीरें लगी हुई नहीं थी। तो अब रिपेयरिंग का काम चल रहा है तो वो फोटो जो है वो टूट फूट ना हो इसलिए निकाली तो जाएगी। यापूर्वी मीरा रोड आणि धुळ्यातील एका चौकाला टिपू सुलतानचं नाव दिल्यावरून शिवसेना आणि भाजपनं आक्रमक भूमिका घेतली होती। 2022 मध्येही असाच एक वाद उफाळून आला होता। मालाडमधील एका मैदानाचं उद्घाटन आमदार असलम शेख यांच्या हस्ते झालं आणि त्या मैदानाला टिपू सुलतानचं नाव देण्यात आलं। त्यावरून भाजपनं आक्रमक भूमिका घेतली होती। टिपू सुलतान हा म्हैसूरचा 18व्या शतकातला शासक। 18व्या शतकात मराठा साम्राज्य आणि टिपू सुलतान यांच्यात लढाया झाल्या। टिपू सुलतानने कोकण, पश्चिम महाराष्ट्रात अनेक आक्रमणं केली। टिपूनं हिंदू समुदायावर मोठ्या प्रमाणात अत्याचार केला। मालेगावचा वाद कमी होता की काय? आता काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी पुन्हा एकदा टिपू सुलतानची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी केल्यानं पुन्हा रान पेटलंय। सपकाळ महाराष्ट्राची माफी मागून वाद शांत करणार का हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।